माळीण गावावर डोंगर कोसळल्यानं गावातल्या इतर घरांना कुलूप लागली आहेत। याचा आढावा घेतलाय उमेश कुमावत यांनी। घर वाचली होती त्या घरातले लोक जे आहेत ते कुलूप लावून इथून पळून गेली, घाबरून इथले लोक पळून गेली। हे घर बघू शकता, इथे कुलूप लावलेलं आहे। काही घर तर उघडी आहेत इथे। जे घर वाचली ती ही घरं आहेत इथे तुम्ही बघू शकता। आणि हे आमच्या मागे सुद्धा एक घर आहे जिथे कुलूप लावलेलं आहे। तर लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस ही घटना घडली होती त्यावेळेस एक मोठा आवाज झाला। त्या मोठ्या आवाजामुळे जे आहे लोकांनी बघितलं की काय झालं आहे। वरून जो पहाड खसकला, जे भूस्खलन झालं, त्या भूस्खलनामुळे जे आहेत ही घरं गाडल्या गेली। आम्ही सध्या आहोत ही काही घरं तुम्ही बघू शकता, या घरांमधून आम्ही चाललो। ही 5-6 घरं जी आहेत ती इथे या भूस्खलनातून वाचलेली आहेत। या घरांची रचना बघा। ही घरं तुम्ही इथे बघू शकता की इथे जवळच हा डोंगर आहे आणि कच्चा डोंगर होता, कच्ची माती आहे। आणि वर तुम्ही बघू शकता जिथून भूस्खलन झालं तो परिसर तुम्हाला तिथे दिसेल, तो भूस्खलन झालेला परिसर आहे। म्हणजे जर भूस्खलन झालं तर ही जी घरं आहेत यांची रचना अशी आहे की ही घरं इथे गाडल्या जाऊ शकतात, अशा तऱ्हेची रचना आहे। आणि ही 5-6 घरं जी आहेत ती घरं यातून वाचली होती। मात्र यातले जे लोक होते त्यांनी बघितलं की कशा प्रकारे घटना घडलेली आहे। जवळपास 44 घरं जी आहेत ती गाडल्या गेलेली आहेत। त्यामुळे इथले जे लोक होते, जी घरं वाचलेली आहेत, त्या लोकांनी सरळ सरळ इथून पळ काढला। घरांना कुलप लावली, काहींनी अशीच घरं उघडी ठेवली आणि घाबरून इथली लोक पळून गेली। आता इथे बचाव कार्य सुरू आहे आणि जवळपास 21 मृतदेह जे आहेत ते काढण्यात आलेले आहेत। कॅमेरामन योगेंद्र गुप्तासह उमेश कुमावत, एबीपी माझा, माळीण।